ज्या तुम्ही योजना काढताय त्या योजना तरुणांपर्यंत पोहोचत नाही ना. आता तुम्ही ग्रामीण पशुधन योजना काढली, जी ग्राउंड लेवलला नाहीये. नुसते आश्वासनं द्यायचे, ते बसून धनी खुर्च्या गरम करायच्या, इथं तरुण चाललाय मरत. कुणीकडून का होईना, फक्त शेतकऱ्याची मारायची. आणि दुसरी गोष्ट, आपण जे म्हणतो की अवघ्या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे, तर या ठिकाणी शेतकरीच मरायला आला आहे आणि त्याचं सरकारला काही घेणं देणं नाही आहे. पण ते आता आमदार खासदारच आमच्या इकडे गावावर येत नाहीये, तर आता काय आहे, आता शेतकरी ते त्यांच्यापर्यंत जायला मोठा हे नाही काय, ते निवडून आल्यानंतर काही घेणं देणं नाही त्यांना. आपल्याला अनुदान भेटत नाहीये, झेक मारून कर्ज भरलं तिथं, मला म्हणजे तुम्हाला डबल देऊ. आता ते काय केस घेतात किंवा हरामखोर माणूस आहे, तो काही चांगला माणूस नाही आहे. मग नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एल एस मराठी. गाव तिथं पार, पार तिथे एल एस मराठीच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे. निपाणी जिल्हा संभाजीनगर येथील शेतकऱ्यांचा तीव्र संताप समोर आलाय. लाच दिल्याशिवाय विहीर आणि गोठ्यांच्या फाईल्स मंजूर होत नाहीत, तर काही फाईल्स चक्क गहाळ केल्या जातात, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. आम्ही हक्कासाठी बोललो तर आम्हाला दहशतवादी ठरवतील अशी भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्या आणि सरकारच्या मिलीभगतवर बोट ठेवलंय. कर्जमाफीच्या अटी, खतांचा तुटवडा आणि आमदारांच्या पक्षांतरावर खोचक टीका करत 1 लिटर पाण्याला आणि गव्हाला एकच भाव कसा, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केलाय. याविषयी अधिक आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. गाव तिथे पार, पार तिथे एल.एस. मराठीच्या माध्यमातून मागील 1 महिन्यापासून आम्ही महाराष्ट्रभर एल.एस. मराठीच्या इथे गावाचे दौरे करीत आहे. प्रत्येक गावामध्ये जाऊन, प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जाऊन शेतकऱ्याच्या समस्या, कष्टकऱ्याच्या समस्या, सामान्य नागरिकाच्या अडचणी, काय अडचणी आहेत, काय समस्या आहे, हे जाणून घेतो आहोत. मागील 1 महिन्यापासून आम्ही हे गाव दौरे करतो. आज मी छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी या गावामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी देखील अनेक शेतकरी आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, यांच्या काय अडचणी आहेत, काय समस्या आहे, हे देखील आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. काय समस्या आहेत तुमच्या गावाच्या, काय अडचणी आहेत? प्रथमतः तुमचं एल.एस. मराठीमध्ये स्वागत आहे. आमच्या गावातील काही असे शेतकरी आहे की त्यांचं नाव जी आट लावली सरकारनं कर्जमाफीसाठी, त्याच्यामुळं 90% लोक हे त्या कर्जमाफीत बसलेच नाही. फक्त 10% लोक बसले. त्याच्यात मी 10% असे लोक आहे की ते मयत झालेले, त्यांच्या मुलाकडून ते पैसे भरून घेतले आणि आता त्यांचं परत त्याचं आधार कार्ड काढून सरकारकडून बिन बँका काढू लागल्या, बँका फसू लागल्या, सरकार फसू लागलं आणि शेतकऱ्याची दैन होऊ लागली. बँकेनी ऑलरेडी ह्या शेतकऱ्याचे पैसे भरून घेतले 60,000 रुपये आणि आता शासनात ते माफीत नाव आलं, ते पण पैसे घेऊन टाकले. यांच्याकडून आधार कार्ड ते जमा करून घेतलं, यायला म्हणजे झालं तुमचं काम, घरी चालल्या जा. आता यांनी यायच्या नावावर कर्ज काढलं, ते तसंच बाकी. त्याच्यामुळं आमची सरसकट शेतकऱ्याची मागणी, सरसकट कर्जमाफी करा. कुठली अडचण, कुठली आट न लावता प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ भेटला पाहिजे. याच्यासाठी आम्हाला प्रत्येक वेळेस ऑनलाईन खतं, ऑनलाईन आम्हाला गोठे ऑनलाईन करायचे. त्याच्यात पेमेंट जे आहे, आता गोठ्यात आमच्या गावातलं कमीत कमी एक 17 जण होते, त्याच्यातले 11 जणांचं पेमेंट आलं, 6 जणांचं आणखी पेमेंट बाकी. कुशलचं पेमेंट बाकी असताना झाले 21-22 पासूनचं आजपर्यंतचं सगळं कुशलचं पेमेंट
म्हणजे सर्वसामान्यासाठी नियम आणि सत्तेत असणाऱ्यासाठी नियम का बरं नाही? जे राष्ट्रपती नियम ते सर्वसामान्य, मग सर्वांना नियम तुम्ही सारखे लावायला पाहिजे ना. का खुर्च्या गरम करायसाठी शासनात बसायचं, तरुणांना परेशान करायचं, शेतकऱ्यांना परेशान करायचं. साधं विहिरीवर सोलार बसवलं तर विहीर सातबाऱ्याला लावायची, त्याचं तलाट्याला पैसे द्यायचे, फोटो काढायचा त्याचे पैसे द्यायचे, सोलार मंजुरीचे पैसे, फिट करणार आला तो पण पैसे घेतोय. हे तर सगळं फ्री आहे ना, कोणालाही पैसे द्यायची गरज पडत ते तसं फिटच करत नाही. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? चक्रा मारायच्या, अधिकारी पैसे घेतात, कागदोपत्री हो म्हणतात. म्हणजे कुठपर्यंत शेतकऱ्यांनी सहन करायचं? फक्त भारत समृद्ध म्हणायचं, मन की बात कार्यक्रम घ्यायचे, मन की बात इथं खड्ड्यात गेलाय. काय काम आहे? ते म्हणते मन की बात थेट आम्ही लोकांपर्यंत संवाद साधतो आणि त्यांच्या समस्या जाणून घेतो. या म्हणा मुख्यमंत्र्याला ग्राउंड लेवलला बघा, पंतप्रधानांना म्हणा बघा. मन की बात कार्यक्रम आहे तुमचं, तिथं बसून त्यांनी कार्यक्रम घेऊन फायदा नाही ना साहेब. इथं ग्राउंड लेवलला काय चालू आहे, शेतकऱ्याचे प्रश्न काय आहे, कर्जमाफी सरसकट करायची तर त्याला नियम लावले. तिथं बँकेत चक्र मारू मारू परेशानी. बँकेवाली म्हणते या परवा, या दुसऱ्या दिवशी, या तिसऱ्या दिवशी. गोठा मंजूर करायचा त्याला 10 चक्रा. गोठ्या मंजुरी करण्यासाठी अँगल कॅम्पमध्ये फोटो काढायचा, ते फोटो काढायला येतात 5,000 घेतो इंजिनियर, मंजुरीचे 10,000 वेगळे. नंतर पेमेंट काढायचे त्याचे 20,000 रुपये देऊन ही उपोषण करावं लागतंय शेतकऱ्यांना. गोठा गावड्याचा गोठ्याला 1,75,000 अनुदान, त्याच्यात 75,000 रुपये खर्च मंजुरीसाठी. 1,00,000 रुपये काढायला ते 4 वर्ष लागतात. काय पूर्ण गोठा? काय पुरणार आहे? ज्यावेळेस आमदार खासदार फोडले जातील त्यांना करोडो रुपयाचे आमिष दिल्या जातं असं विरोधकांकडून बोललं जातं. त्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसा आहे, मग शेतकऱ्याकडे काय नाही? शेतकऱ्याची कर्जमाफी का होत नाही? शेतकऱ्यासाठी काहीच नाही सरकारला, काहीच नाही. आता लोक शेतकऱ्याला काय दिलं सरकारनं? काहीच दिलेलं नाही ना. त्यानं आता कर्जमाफीची हे केली, त्याच्यात भरपूर निकष लावले. या निकषात जवळपास 75% शेतकरी बसत नाही. कर्जमाफी कोणासाठी? मग ती बघा ना तुम्ही आता कोणासाठी. त्यानं ते ज्यांच्याकडे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे त्यानं ते वरचं भरायचं, नंतर त्यांना माफी. नाही भरलं तर ते माफी बसत नाही. आता मला सांगा, मागील वर्षी देखील ओला दुष्काळ पडला होता, त्यावेळेस देखील शेतकऱ्याचे कंबरड मोडले. आताही पाऊस नाहीये, अनेक ठिकाणी पेरण्या झालेल्या नाही. आता काही जागेवर आमच्याकडं झालेलं नाही पेरण्या. आम्हीच आता पाऊस जर समजा अजून पडला नाही चांगला तर आम्हाला दुबार पेरणीची संकट येणार आहे. कसं करणार? म्हणजे आज जे बियाणं टाकलेलं आहे आम्ही, तर ते बियाणं अजून म्हणजे वरती जमिनीच्या वरती आलेलं नाही, कोंबलेलं नाही. पाऊसच नाही एवढा आमच्याकडे. कसं व्हायचं? हा, दुबार पेरणीचं संकट आहे आमच्यावर तर 100% आहे लगे. तुम्ही जनता जनार्दन आहे, तुमच्या हातामध्ये सत्ता पलट करण्याचं तुमच्या हातात आहे. मग आमदार खासदाराला जर एवढं आमिष दिलं जातं, एवढं पैसे दिले जातं, मग तुम्हाला देण्यासाठी काय अडचण? तुम्ही विचारा तुमच्या आमदार खासदारांना. ते बरोबर आहे तुमचं, पण ते आता आमदार खासदार
आसन शरद पवार सरकार आसन यांचं सरकार होतं त्यावेळेस त्यांना द्यायला पैसे हा त्याला द्यायला पैसे, आम्हाला द्यायला नाहीये त्याला पैसे, आम्हाला द्यायला नाहीये पैसे. खासदाराला निधी द्यायला नाही म्हणते ते गेलेले आमदार म्हणते खासदाराला निधी द्यायला नाही. आता बातम्यात दाखवले का बाबा त्या खासदाराला 18 कोटी रुपये निधी दिला आणि त्या एक कोटी खर्च केला नाहीये. हा मग का केला नाही त्याने खर्च जनतेसाठी? कुठं गेला त्यांचा निधी? त्यांचे आता काय कुठं त्यांचं त्यांना माहिती. खोटं का बोलून गेले तिकडे ते? ते म्हणते की आम्हाला विकास करायचा आहे, त्यासाठी केंद्राकडून पैसा आणायचा आहे.
त्याला काल फाशी झाली. त्याच्यासाठी आम्ही त्या कोर्टाचं, त्या जजचं किंवा त्या वकिलाचं सगळ्यात आमच्या निपाणी गावाच्या वतीनं, ग्रुप ग्रामपंचायत निपाणीच्या वतीनं मी उपसरपंच या नात्यानं त्या जजचं अभिनंदन करतो की त्यांनी लवकरात, तरी पण 60 दिवस लागले, पण लवकर अशा जर कधी अत्याचार होता असन, बलात्कार होता असन, त्याला कमीत कमी 8 दिवसात फाशी द्यायची सजा व्हा ही आमची नम्र विनंती आहे. तरुण आहे, शेवटचा प्रश्न तुला विचारतोय. ज्या वेळेस खासदार फुटले जातात, आमदार फुटले जातात, तिथं कोणते इलेक्शन होत नाही, मात्र पेपर फुटीला पुन्हा इलेक्शन केलं जातं. म्हणजे जे विद्यार्थी आहेत असं वर्षानुवर्ष अभ्यास करतात, त्यांचे वर्ष वाया जातात. याच्यावरती काय बोलतो? आता विद्यार्थ्यांकडे एकच पर्याय राहिलेला आहे, अभ्यास करायचा आणि आत्महत्या करायची. याच्या पलीकडे काहीच नाही राहिलेलं. तरुण देशोधडी लागलेला आहे. ऑपरेशन तुडो असेल, ऑपरेशन टायगर असेल, तसं एखादं ऑपरेशन तुम्ही विद्यार्थ्यांसाठी आणा, शेतकऱ्यासाठी आणा. भारत स्वतंत्र समृद्ध म्हणताय ना, मग ग्राउंड लेवलला समृद्ध नाहीये. त्यासाठी भारताची परिस्थिती नेपाळसारखी करावं लागणार यांना. जसं ऑपरेशन तुडा म्हणताय ना, आता नेपाळसारखं यांना करून ठेवावं लागेल. मीडिया ही जी नॅशनल लेवलची मीडिया आहे, ही सत्ताधाऱ्यांची रखेल झालेली. ग्राउंड लेवलला कोणीही मीडिया दाखवायला तयार नाही. जे फक्त न्यूज येतात तेच दाखवत आहे. त्यामुळे मालाचे रेट नाहीये, जे खता बियाण्याचे रेट आहे ते मालाच्या भावापेक्षा 4 पट रेट वाढलेले. फक्त तुम्ही जे योजना काढताय ती तुमची फुकटची योजना, आम्हाला एकही नको. फक्त आमच्या मालाला भाव द्या, विद्यार्थ्यांना शिक्षण फुकट करा, बस एवढीच विनंती शासनाला. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र विद्यार्थी असेल, शेतकरी असतील, वयोवृद्ध माणसं असतील, यांनी जी एक आपलं पोट तिटकीने त्यांची जे काही मागण्या आहे, जे काही म्हणणं आहे या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहिलेलं आहे. शेतकऱ्यांना हमी भाव आहे, कर्जमाफी नसली तरी चालेल, मात्र त्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. जे विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत घेतली जाते, ती पेपर फुटी होती, ती पेपर फुटी देखील थांबलेली पाहिजे. आणि एकंदर जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत त्या फार मोठ्या गंभीर आणि समस्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शेतकऱ्याला ऑनलाईन खतं मिळत नाही, कर्जमाफी जी झाली ती ही फसवी असल्याचे देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे एकंदर जर पाहिलं तर सरकारवरती कुठेतरी या सर्व शेतकऱ्यांचा रोष असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. संजय आहेर, ALS मराठी, निपाणी, छत्रपती संभाजीनगर.